चला, आज महाशिवरात्रीनिमित्त एक खास गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे एका शिकाऱ्याची. पण ही केवळ एक गोष्ट नाहीये, तर ही आहे पश्चातापाची, नकळत घडलेल्या चांगुलपणाची आणि त्यातून मिळणाऱ्या फळाची एक गाथा. ह्या कथेच्या अगदी मुळाशी एक खूप मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे, खरंच असं होऊ शकतं का की एखाद्या व्यक्तीची सगळीच्या सगळी पापं फक्त एका रात्रीत धुतली जावीत? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आपण या गोष्टीतच शोधूया. तर ही गोष्ट आहे विंध्य पर्वतावर राहणाऱ्या एका शिकाऱ्याची. नाव त्याचं व्याध. त्याचं आयुष्य म्हणजे फक्त क्रूरता आणि हिंसा. रोज उठायचं, धनुष्यबाण घ्यायचा आणि जंगलात जाऊन निरपराध प्राण्यांची शिकार करायची. हाच त्याचा दिनक्रम. असंच एके दिवशी तो शिकारीसाठी निघाला. पण दिवस मावळला, रात्र झाली, तरी त्याला काही शिकार मिळाली नाही. आता घनदाट जंगल, मिट्ट काळोख आणि हिंस्र प्राण्यांची भीती. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो जवळच दिसलेल्या एका बेलाच्या झाडावर चढून बसला. पण त्याला हे माहीत नव्हतं की ज्या झाडावर तो बसला होता त्याच्याच खाली एक शिवलिंग होतं. आणि सगळ्यात मोठा योगायोग म्हणजे ती रात्र होती महाशिवरात्रीची. म्हणजे बघा, नकळतपणे तो शिकारी एका अत्यंत पवित्र ठिकाणी पवित्र रात्री जागरण करत होता. रात्रीचा पहिला प्रहर सरला. शिकारी बिचारा भुकेने आणि थंडीने अक्षरशः व्याकुळ झाला होता. तेवढ्यात त्याला जवळच्याच तलावावर एक गर्भवती हरिणी पाणी पिताना दिसली. शिकार दिसताच त्याने क्षणाचाही विचार न करता धनुष्यावर बाण चढवला. पण तो बाण सोडणार तितक्यात एक अजब गोष्ट घडली. ती हरिणी चक्क माणसाच्या आवाजात बोलू लागली. तिने विनवणी केली, "हे शिकाऱ्या, मला मारू नकोस. माझ्या पोटात बाळ आहे. मी वचन देते, त्याला जन्म देऊन मी परत येईन." आता विचार करा, एका प्राण्याला असं बोलताना ऐकून त्या क्रूर शिकाऱ्याच्या मनात पहिल्यांदाच दया आणि करुणा जागृत झाली. त्याने हरणीला जाऊ दिलं, पण आता रात्रभर वाट बघणं गरजेचं होतं. मग थंडीने कुडकुडत आणि भुकेने व्याकुळ होऊन तो वेळ घालवण्यासाठी झाडाची पानं तोडून खाली टाकू लागला. आणि गंमत म्हणजे, ही जी बेलाची पानं तो खाली टाकत होता आणि त्याच्या डोळ्यातून जे निराशेचे अश्रू गळत होते, ते थेट पडत होते खालच्या शिवलिंगावर. अशा प्रकारे त्याच्या नकळतच महाशिवरात्रीच्या पूजेचा पहिला प्रहर पूर्ण झाला होता. बरं, आता रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. शिकाऱ्याची प्रतीक्षा सुरूच होते. इतक्यात आणखी एक हरिणी तिथे आली. ही होती पहिल्या हरिणीची बहीण, जी तिलाच शोधत शोधत तिथे पोहोचली होती. शिकाऱ्यानं पुन्हा धनुष्यबाण उचलला, पण तिनेही आपल्या बहिणीसारखंच परत येण्याचं वचन दिलं आणि वचन मोडल्यास कोणती भयंकर पापं लागतात हेही तिने त्याला सांगितलं. आणि इथेच ही कथा आपल्याला कर्माचा सिद्धांत अगदी सोप्या भाषेत सांगते. म्हणजे बघा, आपण जे पेरतो तेच उगवतं. गुरूचा अपमान करण्यापासून ते खोटं बोलण्यापर्यंत प्रत्येक चुकीच्या कर्माचं फळ पुढच्या जन्मात कसं भोगावं लागतं, हे त्या हरिणीने शिकाऱ्याला पटवून दिलं. त्या हरिणीच्या बोलण्याचा शिकाल्यावर खूप खोल परिणाम झाला. त्याने तिलाही जाऊ दिलं. त्याचं ते जे दगडासारखं मन होतं ना, ते आता हळूहळू वितळू लागलं होतं. आणि नकळतपणे पूजेचा दुसरा प्रहरही पूर्ण झाला होता. आता रात्रीचा तिसरा प्रहर. शिकाऱ्याच्या डोळ्यातली क्रूरता आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. आणि तिथे होती फक्त प्रतीक्षा. तेवढ्यात एक भव्य, सुंदर काळवीट तिथे आला. तो त्या दोन्ही हरिणींचा जोडीदार होता आणि आपल्या कुटुंबाला शोधत तिथे आला होता. त्यानेही शिकाऱ्याला आपल्या कुटुंबाला एकदा भेटून परत येण्याचं वचन दिलं. आणि त्यानेही सांगितलं की वचन मोडणाऱ्याला किंवा इतरांना त्रास देणाऱ्याला काय भोगावं लागतं. त्या प्राण्यांच्या बोलण्यातून शिकाऱ्याला जणू काही आरसाच दिसत होता, ज्यात त्याला स्वतःची पापकर्म दिसत होती. रात्र संपत आली, पहाट झाली. आणि मग जे दृश्य शिकाऱ्याने पाहिलं त्याने त्याचं आयुष्यच पालटून टाकलं. वचन दिल्याप्रमाणे ते हरणांचं संपूर्ण कुटुंब त्याच्या समोर येऊन उभं राहिलं. त्यांचा तो प्रामाणिकपणा पाहून शिकाऱ्याचं हृदय अक्षरशः भरून आलं. त्याला आपल्या सगळ्या क्रूर कृत्यांचा इतका पश्चाताप झाला की तो त्या हरणांना म्हणाला, "अरे, तुमच्यामुळे माझं जीवन पवित्र झालं. तुम्हीच माझे गुरु आहात." असं म्हणून त्याने आपला धनुष्यबाण कायमचा जमिनीवर ठेवून दिला. त्याच्या मनातली मारायची इच्छाच मेली होती. आणि ज्या क्षणी त्याच्या मनात हा बदल झाला, एक चमत्कार घडला. आकाशातून थेट एक दिव्य विमान खाली उतरलं, ज्याचा प्रकाश हजारो सूर्यांसारखा होता. त्या विमानातनं भगवान शिवाचे दूत खाली उतरले.
त्यांनी शिकाऱ्याला सगळा प्रकार उलगडून सांगितला. ते म्हणाले, अरे तुला माहीत नाहीये, पण तुझ्या हातून नकळतपणे महाशिवरात्रीची सगळ्यात मोठी पूजा घडलीये. तुझं जागरण, तू वाहिलेली ही बेलपत्र, तुझ्या अश्रूंचा अभिषेक आणि तुझा उपवास या सगळ्यामुळे भगवान शिव तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत. इतकंच नाही तर ती हरणं म्हणजे साधीसुधी हरणं नव्हती. ते होते देव, ज्यांना शाप मिळाला होता. आणि शिकाऱ्याच्या ह्या एका रात्रीच्या पुण्याईमुळे ते सुद्धा शापमुक्त झाले. बघा, एकाच्या पुण्यामुळे दुसऱ्याचा कसा उद्धार झाला. आणि मग काय, तो शिकारी, तो व्याध आणि ते हरणांचं संपूर्ण कुटुंब सगळेच्या सगळे त्या विमानात बसून थेट शिवलोकात गेले. एका रात्रीत, फक्त एका रात्रीत त्यांची सगळी पापं धुतली गेली आणि त्यांना मोक्ष मिळाला. म्हणूनच म्हणतात की ही कथा ऐकण्याचं खूप पुण्य आहे. पण या कथेचा खरा अर्थ खूप खोल आहे. ही कथा आपल्याला सांगते की मनापासून केलेल्या पश्चातापामध्ये किती ताकद असते. आणि कधीकधी आपल्याला कल्पनाही नसते, पण आपल्या हातून घडलेली एखादी छोटीशी चांगली गोष्टही आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकू शकते. एक प्रश्न मात्र मागे राहतोच. आपल्या हातूनही नकळतपणे कितीतरी चांगल्या गोष्टी घडत असतील, नाही का? त्यामध्ये किती मोठी शक्ती दडलेली असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या या भागात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.